हा आपला दुसरा ब्लॉग आहे सेकंड डेचा। तर आता चला जाऊया पाहूया पहिला क्वीन बाथ हा पॉईंट। तर क्वीन बाथ म्हणजे राणीचं स्नानघर ॲक्च्युली। तर हा बघा हा आहे क्वीन बाथ। तर चला आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते। आणि आता सध्या वाजलेलं आहे ते 4:30। तर 6 वाजेपर्यंत टाईम आहे आपल्याकडे शूट करायचा। तर बघूया 6 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं होईल। जर काही पॉईंट राहिले तर ते उद्याच्या दिवसालाही शूट करू शकतो, कारण की उद्याच्या दिवसाला फक्त अंजनेद्री आणि दुर्गामाताचा आहे। आपण हे पॉईंट बघण्याचा प्रयत्न करू। तर थोडा वेदर पण चांगला आहे थोडा, आणि संध्याकाळचे टाईम आहे तर थोडी लाईट लो असेल। तर बघूया चला आतमध्ये जातोय। आहे क्वीन बाथ। तर समोरून तुम्हाला दिसत आहेत पायऱ्या आहेत। तर हे ॲक्च्युली स्विमिंग पूल टाईप आहे। तर समोरून पायऱ्या आहेत, तर राणी इथून पायऱ्यांवरून उतरून आणि स्नान करत आहे। आणि त्या साईडनं राईट साईडने तिथून पाणी यायचं आतमध्ये। तर अशा पद्धतीचं आहे। तर या पॉईंटमध्ये एवढंच आहे। तर मस्त असं छान आहे। तर आता आपला पुढचा पॉईंट आहे याच्यानंतर लोटस महल। तर हे अशा प्रकारे आहे स्विमिंग पूल टाईप। तर चला आता आपल्या पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे आजारामा टेम्पल इथं आलेलो आहेत। तर या मंदिराची स्टोरी आय थिंक अशी असेल की पूर्ण मंदिराच्या भोवती रामायणचे मूर्तीच्या रूपात पूर्ण कोरलेले आहेत। तर त्याच्याबद्दल काहीतरी असेल ते की त्याच्यावरून आजारामा टेम्पल असं नाव पडलं असेल। तर बघूया पुढे जाऊन मंदिराचा पूर्ण आतमधून बाहेरून कसं आहे ते। आधी माहिती घेऊ थोडी फलकावरून आणि मग त्याच्यानुसार जाऊ आतमध्ये। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। तर मित्रांनो आजारामा इथं टेम्पलवर आल्यावर समजला की इथं शूट करू शकतात पण बोलू नाही शकत। तर बघू आपण प्रयत्न करू, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला मेल करू। आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला मेल करूनच त्याच्यावर व्हॉइस ओव्हर करू आणि मग व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ तर काढले मी। मग आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया लोटस महल आय थिंक, नाहीतर मग जो जवळचा पॉईंट असेल तोच। एक पॉईंट मी स्किप केलं आहे पुष्करणी। तर बघू नंतर टाईम भेटतो पुष्करणी बघू। तर आता नेक्स्ट पॉईंट मला तरी वाटते लोटस महल पाहूया। तर चला लोटस महल जाऊ। तर चाललो आहे लोटस महल येते। तर आता तिसरा पॉईंट आपला लोटस महल। तर बघूया कसा आहे लोटस महल। रिस्ट्रिक्शन आहेत का काय आहेत रूल यांचे, नवीन एक जागेवर जाऊन यांचे नवीन रूल माहीत पडतात। जर लोकांना व्हिडिओद्वारे जर माहीतच नाही पडणार तर लोक येतील कशाला इथं बघायला, काय येतील बघायला। लोकांना जर माहीतच नाही पडणार की इथं यो पॉईंट आहे म्हणून, हां काय नियम बनवतात काय त्यांनाच समजत नाही। तर लोटस महल पाहण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागतं, ज्याचे प्रत्येक पर्सन फी आहे 35 रुपीज म्हणजे 35 रुपये। आणि जर तुम्ही इथं व्हिडिओ जर काढणार असाल तर एकदा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला जाऊन या आणि तिथून परमिशन घ्या, त्यांना विचारा की काय अलाउड आहेत काय अलाउड नाहीत। तर इथं बेसिकली ड्रोनने शूट करणं बॅन केलेलं आहे। फक्त तुम्ही कॅमेऱ्यामध्ये आणि मोबाईलमध्ये शूट करू शकता, पण कॅमेऱ्याचं स्टँड ओपन नाही करायचं आहे।
विदाऊट स्टँड रेकॉर्डिंग करू शकता. तर बघा माझ्या मागे आहे बरोबर लोटस महल. तर आपण तिथं जाऊया, बघूया कसा आहे तो. तर चला. कमल महल. तर पाहण्यासारखं तर आहे याच्यात, पण त्याच्यावरती चढायला तिथून आहे लेफ्ट साईडने. आणि असं आहे वरती पण त्याचा एक भाग आहे, म्हणजे 2 मजले आहे आणि खाली पूर्ण खांब आहेत. तर अशा प्रकारे लोटस महलचा आहे. तर जो सेकंड फ्लोअरला आहे तिथं जाण्यासाठी तर रस्ता बंद केलेला आहे त्यांनी. बेसिकली असंच आहे की जिथे बघायचा आहे, जो भाग बघायचा असतो तो भाग रेस्ट्रिक्ट असतो, नाहीतर त्याच्यावर रेस्ट्रिक्शन लावून तो बंद केलेला असतो. म्हणजे लोकांनी फक्त यायचा आणि समोरचा चेहरा बघून जायचा, बस असंच आहे. पुस्तकाचा फक्त आपण कवरच पकवू शकतो. ते पुस्तक खोलून त्याला वाचून न त्याचा जाणून घेण्याचा अधिकार नाही ठेवला आहे. तर सेकंड फ्लोअरवर तर जायला भेटणार नाही. इथं एवढे रेस्ट्रिक्ट करून ठेवलं, रेस्ट्रिक्शन एवढं लावल्यात ना की शूट करू शकतात, आवाज नाही टाकू शकत, यूट्यूबवर अपलोड नाही करू शकत. अरे जर कोणी अपलोडच नाही करू शकत तर काय माहीत पडणार आहे? हां, लोकांना माहीत कसं पडेल? लोक बघायला कसे येतील? मग फक्त ताजमहलच बघायला जातील. तर चला आता पुढचा पॉईंट आपण करूया. तर पुढचा पॉईंट आपला असणार आहे एलिफंट स्टेबल. तर आपण तिथे जाऊया आता. एलिफंट स्टेबलचं कसं आहे, तिथं काय आहे, तिकीट आहे का काय आहे ते बघूया. तर आता आलो आहे आपण एलिफंट स्टेबलच्या गेटवर. तर यो गेट पार करून एलिफंट स्टेबल बघूया काय आहे कसं आहे ते. मग तुम्हाला सांगतो त्याच्यात काय असेल इंटरेस्टिंग सांगण्यासारखं, तर नाहीतर मग दाखवेन नॉर्मली. तर चला, हा आहे गेट एलिफंट स्टेबलकडे जाताना. हे आहे एलिफंट स्टेबल. आता याची माहिती पुरेपूर तर ज्या बॅनरवर दिलेले आहे त्याच्यात असा अंकित केलेला आहे, लिखित केलेलं आहे की हातीशाला म्हणून. आता हातीशाला आणि याचा काय तथ्य तर मला समजलं नाही. तर एवढा स्ट्रक्चर आहे, आयताकार 85x15चा काही स्ट्रक्चर दिलेला आहे त्यांनी बॅनरवर. तर त्याच्या मध्यभागी दिसते ते फर्स्ट आणि सेकंड म्हणजे 2 फ्लोअरची बिल्डिंग टाईप दिसते त्याच्यात. तर काय असेल तिथं जाऊन तर बघू. जर लांबून अशी दिसते तर पहा 3, 6, 9 आणि 11 द्वार आहेत त्याला. तर प्रत्येक 85मध्ये 15x15चा एक गुंबद आहे. तर बघूया जवळ जाऊन त्याच्या. तर मित्रांनो एलिफंट स्टेबल बघून झालेलं आहे. आता एलिफंट स्टेबल आणि हत्तीशाला याच्यात मला काही कॉम्बिनेशन तर भेटला नाही आणि याचा काही त्याच्यासोबत मेल तर दिसला नाही. तर एलिफंट स्टेबल बघून आणि आता आपले 5 ते 6 पॉईंट फिरून झालेले आहेत आणि इथंच हा व्लॉग मी एंड करतो. आणि आता भेटू आपण उद्याच्या दिवसाला, 3rd डेला, जिथं आपण जाणार आहे अंजनेद्रीला. तर अंजनेद्रीला जाता आता जर दुसरे कुठले पॉईंट असतील तर तेही मी तुम्हाला सांगेन. तर बघूया. उद्याचं एकच पॉईंट ठरवलेला आहे अंजनेद्री. तर हा व्लॉग इथंच संपवतो आणि आता जातो आहे रिटर्न जिथं स्टे केलं आहे तिथं रूमवर. तर चला, नक्की जर आवडल्यास व्लॉगमध्ये दिलेली माहिती तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटतील बघायला. तर चला, बाय.